ओबीसी आरक्षण पर उठते सवाल और कानूनी चुनौतियों के बीच नागपुर में समाज के प्रतिनिधि जुटे। डॉक्टर बबनराव तायवाड़े के निवास पर इस बैठक में आरक्षण बचाने की रणनीति तैयार की गई। ओबीसी समाज के अधिकारों और आरक्षण को बचाने के लिए नागपुर में आज एक महत्वपूर्ण बैठक हुई। यह बैठक बबनराव तायवाड़े के निवास पावन भूमि में आयोजित की गई थी। इस बैठक में समाज के प्रमुख नेता और संगठन शामिल हुए। ओबीसी आरक्षण पर उठ रही कानूनी चुनौतियों से निपटना और भविष्य की रणनीति तय की है। कालपर्यंत आमच्या मनामध्ये काल परवापर्यंत जी शंका होती की खरंच आंदोलनकर्ते मुंबईकडे जातात किंवा नाही, ते काल मूर्तरूपात आलं आणि त्यांनी मुंबईकडे वाटचाल सुरू केली आणि सरकारमध्ये सुद्धा कुठेतरी हालचाली सुरू झालेल्या आहे। अशा परिस्थितीमध्ये या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि म्हणून उद्या भविष्यामध्ये सरकारने आम्हाला जो काही शब्द दिलेला आहे तो बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा काही करू शकते आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो अशी शंका अनेक ओबीसी लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे। आणि मग समजा तशा प्रकारची वेळ आली तर आम्हाला सुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता रस्त्यावरती यावं लागेल, जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि सरकारला नमून आमच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही याच्यावरती ठाम राहायला सांगावं लागेल। पुन्हा एकदा आम्हाला त्याच्यावरती शिक्कामोर्तब सरकारकडनं करून घ्यावी लागेल आणि याच्याकरता म्हणून आपण कुठल्या प्रकारची व्यूहरचना करायला पाहिजे आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायला पाहिजे याविषयी लोकशाही पद्धतीने सर्व पदाधिकारी, सर्व हितचिंतक, आमच्याशी संलग्नित सर्व संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याकरता आजची ही सभा आहे आणि या सभेमध्ये आम्ही जो निर्णय घेऊ त्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी त्याची अंमलबजावणी भविष्यात करतील याकरता आजची सभा है। आयोजकों का कहना है कि यह केवल आरक्षण की लड़ाई नहीं बल्कि सामाजिक न्याय की लड़ाई है। बैठक में आंदोलन की दिशा और कानूनी लड़ाई को लेकर भी अहम फैसले लिए गए हैं। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।